महाराष्ट्रात येऊन भारतीय जनता पार्टीला, विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा, कारण आता नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून प्रचार करतात असं आपल्याला आपण समजलं पाहिजे. आणि असं असताना शिवसेनेला नकली म्हणणं, राष्ट्रवादी काँग्रेसवर नावं ठेवणं, खरं तर उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना यांच्यावर टीका केल्याशिवाय तुमच्या सभेला कोणताही अर्थ उरत नाही. आणि म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचा विकासासाठी काय केलं, या देशासाठी ज्या घोषणा केल्या होत्या मागच्या 2014 पासून, महागाईवर काय केलं, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, त्याचं काय झालं, हर घर छतचं काय झालं, हर घर नलचं काय झालं. परवा सोयगावमध्ये एक मुलगी आपली वैष्णवी नावाची एक्सपायर झाली, आयुष्यमान भारतचं कार्ड तिच्याकडे होतं. जळगावच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तिचे वडील तिला घेऊन गेले, पण आयुष्यमान भारतचं कार्ड तिथं चाललं नाही. हे दुर्दैव आहे की इकडे खोटारडा प्रचार करायचा की आम्ही 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य देणार, प्रत्यक्षात 0 रुपये सुद्धा त्याच्यातून मिळत नाही. शिवसेनेवर टीका टिप्पणी करायची, राष्ट्रवादीवर टीका टिप्पणी करायची, अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे. पण ज्या अर्थी शिवसेनेवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका केली जाते त्या अर्थी जर तुम्ही शिवसेनेला नकली म्हणता, ज्या नकली शिवसेनेचे उंबरठे तुम्ही कित्येक वेळ झिजवलेले आहेत, ज्या नकली शिवसेनेचं मदत असावी म्हणून सातत्यानं तुम्ही प्रयत्न नव्हे तर याचना केली बऱ्याच वेळेस, आणि आता या शिवसेनेला नकली म्हणत असताना जर असली तुमच्या सोबत आहे तर या असलीचे हाल तुम्ही काय केले. या असलीला 10 जागा सुद्धा अजून दिलेल्या नाही. या असलीचे उमेदवार सुद्धा तुम्ही ठरवता आणि तुम्हाला शिवसेना अशा पद्धतीनं स्वतःच्या भारतीय जनता पार्टीच्या पाया पडणारी, भारतीय जनता पार्टीची चापलुसी करणारी पाहिजे होती. परंतु या महाराष्ट्रातील एक तमाम जनतेचा आवाज असणारी, महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनगटामध्ये, धमन्यामध्ये रक्त सळसळ करणारी शिवसेना जी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते, वाटतं ही तुम्हाला कधीही शरण येणार नाही. स्वाभिमानानं तुमच्याविरुद्ध लढा देईल आणि नुसतं लढा देणार नाही तर हा लढा जिंकण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि निश्चित तो जिंकू, अशा प्रकारची भूमिका सुद्धा सातत्यानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मांडलेली आहे. काल शाहू महाराजांच्या विषयी शिंदे गटाचे सदाशिव मंडलिक जे उमेदवार आहे यांनी जे वक्तव्य केलं, शाहू महाराजांच्या गादीला या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये असामान्य महत्त्व आहे. परंतु या शाहू महाराजांच्या गादीचा, थोडक्यात छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं पाप सुद्धा आज या महाराष्ट्रात घडलेलं आहे. मला वाटतं महाराष्ट्राची जनता, ठीक आहे राजकारण आपलं चालत राहील, परंतु प्रत्यक्ष शाहू महाराज, आपण फुले शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र म्हणतो आणि त्या शाहू महाराजांची गादी चालवणाऱ्या शाहू महाराजांविषयी अशा पद्धतीनं वक्तव्य या महाराष्ट्राला मला वाटतं सहन होणार नाही. आणि इतक्या खालच्या स्तरावर अशा पद्धतीनं राजकारण केलं जातं, मुद्द्यावर राजकारण केलं जात नाही आणि याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे आणि आमच्यातून गेलेले गद्दार. कालच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा टीका केली की मवियाची गाडी जागेवरून हलतच नाही. काँग्रेस पक्षाची अवस्था घरकाना घाटका झालेली आहे आणि ही निवडणूक ग्रामपंचायती नाही तर देशाचे पंतप्रधान निवडण्याची आहे आणि मोदीच देश सुरक्षित ठेवू शकतात, अशी 2-3 वक्तव्य. मला असं वाटतं तुम्हीच लक्षात ठेवलं पाहिजे की ही इलेक्शन ग्रामपंचायतीची नाही, ही इलेक्शन देशाची आहे. म्हणून देश पातळीवर 2014चा तुमचा जाहीरनामा, 2019चा जाहीरनामा हा निश्चित आम्ही तुमच्या समोर आणू. तुमचा अर्थ तुम्हाला दाखवतो आहे, आमच्याकडे तयार आहे. आम्ही तुमच्या आता येणाऱ्या जाहीरनाम्याची सुद्धा वाट बघतोय. आणि म्हणून देश पातळीवर मी देश पातळीवरचेच मुद्दे मागितले ना. हर घर छत देश पातळीवरची योजना होती, हर घर जल देश पातळीवरची योजना होती. आज देशाची अर्थव्यवस्था, देशाचं GDP काय स्थितीत आहे, तुम्ही काळं धन भारतात आणणार होते त्याचं काय केलेलं आहे तुम्ही. आज देशाच्या अर्थमंत्रींचेच पती काय बोलतात सरकारविषयी हे तुम्ही बघितलं पाहिजे. आदर्श घोटाळ्याविषयी तुमचं व्हाईट पेपरमध्ये तुम्ही नाव घेतात, ते तुमचे नेते झालेले आहेत. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार अजितदादाचा तुम्ही जाहीर सभेत बोलता पंतप्रधान, ते तुमचे नेते झालेले आहेत.
आणि मला असं वाटतं देशाची निवडणूक असताना या मुद्द्यावर चर्चा व्हावी. आज भारतीय जनता पार्टी, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या भारतीय जनता पार्टीच्या ब्रँच झालेल्या आहे. मला वाटतं ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या कार्यालयावर येणार काळात भारतीय जनता पक्षाची शाखा अशा पद्धतीनं बोर्ड लावावा लागेल असं मला वाटतं. शरद पवारांवरती सुद्धा काल अमित शहानी टीका केलेली आहे. म्हणतात की 10 वर्ष सत्तेत असताना शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, शरद पवार महाराष्ट्राचा विकास करू शकले नाहीत असा आरोप. मला वाटतं गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात जाऊन बघावं. या महाराष्ट्राचा विकास अतिशय ताकदीनं पुढे गेला आहे आणि हा विकास होत असताना शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्राचं जे नेतृत्व केलं, एक दूरगामी नेतृत्व, आणि या दूरगामी नेतृत्वाचेच परिणाम महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीनं पुढे जातो याचं दिसतंय. त्यामुळे बाकीचं जर देशातले वेगवेगळे राज्य बघितले आणि महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्र निश्चित विकासाच्या दृष्टीने पुढे जाणारं राज्य आहे. चंद्रकांत पाटलांचं एक वक्तव्य आलंय की काही दिवसात बारामतीवरती बेटिंग लागेल. अजितदादाकडे खजिना आहे तर शिंदेकडे चावी आहे. मग ते यांचं खजिन्याच्या आधारावर सगळं राजकारण चालू आहे. बरं झालं त्यांच्या मुखातून हे वक्तव्य बाहेर आलं की खजिन्याच्या बळावर अजितदादा काय करतायत आणि शिंदे काय करतात महाराष्ट्रात बघतायत. मग खजिना, मोठे मोठे खजिनेवाले या महाराष्ट्राने घरी बसवलेले आहे. हे उदाहरण महाराष्ट्राने देशाला वारंवार दाखवलेलं आहे. सुनीत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावरती राज ठाकरेंचा फोटो वापरायला सुरुवात झालाय किंवा महायुतीकडे सगळीकडेच राज ठाकरेंचे फोटो आता वापरणं सुरू केलं. चांगलं आहे ना. याच राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना कसं पेटवून लावलं, कशा भूमिका मांडल्या, याच राजसाहेबांनी मागच्या मोदींच्या विषयी काय भूमिका मांडली होती, या सगळ्या भूमिका सुद्धा आता राजसाहेबांच्या फोटोमुळे समोर येतील. महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एका मंचावर येण्याची शक्यता आहे. 17 मेला मुंबईत महायुतीची प्रचार सभा आहे शिवाजी पार्कला. त्या ठिकाणी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एका मंचावर आलेले असतात. येऊ द्या, चांगलं होईल, आले पाहिजे. याचे मला असं वाटतं परिणाम भारतीय जनता पार्टीला बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात सुद्धा भोगावे लागणार. कारण मी मुंबईत होतो मागचे 2 दिवस. ज्या पद्धतीनं उत्तर भारतीय लोकांचे, बिहारी लोकांचे, युपीच्या लोकांच्या रिएक्शन, प्रतिक्रिया आलेल्या आहे राज ठाकरेच्या पाठिंब्यानंतर. वाटतं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातच नाही तर बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये सुद्धा याचे परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावे लागणार. पक्षफुटीवरून 2 महत्वाची वक्तव्य समोर आले. त्यामध्ये प्रफुल्ल पटेलांचा आणि छगन भुजबळांचा. प्रफुल्ल पटेल म्हणतात की दादांच्या शपथविधीनंतर शरद पवार आमच्यासोबत येण्यासाठी 50% तयार होते असं. मला असं वाटतं गेल्यानंतर अशा सगळे वक्तव्य होत असतात. 50% तयार होते. आधीचं पण अजितदादांचं वक्तव्य आलेलं आहे. या वक्तव्याला आता कोणताही अर्थ उरलेला नाही असं मला वाटतं. प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य आहे की 2014च्या निवडणुकीत पवारांनी एनडीए सोबत अर्थात भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणतात तुम्हाला सर्वांना आठवत असेल की शिवसेना आणि भाजपचं 2014 साली बिनसलं होतं आणि भाजपला बहुमतापेक्षा थोडेच कमी आमदार होते. त्यावेळेला शरद पवारांनी भाजपला आम्ही तुमच्यासोबत येऊ किंवा बाहेरून पाठिंबा देऊ असं सांगितलं होतं. तेव्हापासून हे सगळं सुरू आहे असं छगन भुजबळांचं दावा. हे पण राजकारणामध्ये हे अलायन्स होत आलेले आहे. त्यावेळेस निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता. आमचा मुद्दाच तो होता की आम्ही राष्ट्रवादी सोबत घेतल्यानंतर तुम्ही कोल्हेकुई मोठी केली होती, परंतु तुम्ही 2014लाच भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीला सोबत घेतलं होतं. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला चालत होती आणि आम्ही 2019ला उद्धवजी ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी सोबत घेतली ती तुम्हाला दुखत होती. ही भूमिका आम्ही वारंवार मांडलेली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी 5 कोटी रुपयांची शर्यत लावलेली आहे. कागल आणि चंदगड या 2 तालुक्यात लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटींचा निधी देणार असल्याचं धनंजय मंडलिक यांनी सांगितलं. संजय मंडलिक यांच्यासाठी 5 कोटीचा निधी देणार सांगितलं. ते काय घरून देणार आहे का? सरकारचा निधी देणार आहे. नितेश राणेंनी इशारा दिलाय की नारायण राणेंना मत नाही तर निधी नाही. धमकी लोक घाबरत नसेल. नारायण राणेंना ऑलरेडी जनतेनं विधानसभेला तिथं पाडलेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा गेले, तिथं सुद्धा पाडलेलं आहे. आणि मग इजा तिजा होत असताना तिसऱ्यांदा पुन्हा या लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पार्टीला विशेषतः नारायण राणेंचा पराभव तिथली जनता करेल. अमोल कीर्तीकरांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीमुळे गजानन कीर्तीकर हातभर झालेत. ते शिंदे गटात असूनही ते म्हटलेत की संसद ताब्यात घ्या पण मित्रपक्षांचा मान राखा. विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा सासीमेरा लावणे ही भाजपने आणलेली नवी संस्कृती असं त्यांनी आरोप केला. घरचाच आहे रे हा त्यांना मिळालेला. अमोल कीर्तीकर ईडीला सामोरं जातात.
सगळ्यांना माहिती आहे राजकीय हेतून या सगळ्या गोष्टी चालू आहे. अमोल कीर्तीकर एक मजबूत शिवसैनिक आहे, काही डगमगणार नाही. चंद्रकांत खैरे पहिल्यांदाच म्हणजे शिवसेना खरं तर गेल्या 30 वर्षामध्ये पहिल्यांदाच ईदगाह मैदानावरती पाहायला मिळाली. काय कारण आहे? कधी यापूर्वी तुम्ही शुभेच्छा दिल्या नाहीत इच्छा, मात्र काल मात्र आपले नेते ईदगाह मैदानावरती पाहायला मिळाले. ईदगाहवर नाही, पहिल्यांदा गेले असतील, खैरे साहेब असेल, आम्ही सगळे असू, परंतु मुस्लिम बांधवांच्या सगळ्या सणात आनंदात आम्ही सुद्धा सातत्यानं सहभागी झालेलो आहोत. ईदगाहला पहिल्यांदा खैरे साहेब गेले असतील, सगळ्या मुस्लिम बांधवांनी सातत्यानं निमंत्रण दिलं होतं, मला सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं ईदगाहवर जाऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देणं काही पाप नाही आहे. सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने राहणं, ईदगाहवर गेलो म्हणून काय आम्ही काय हिंदुत्व सोडलं असं तेवढं याचा अर्थ होत असतो. मला असं वाटतं एक नवीन पाऊल पडत असेल शिवसेनेच्या वतीनं सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं, आणि समोरच्यांचं पण तसं पाऊल पडत असेल तर याचं सगळ्यांनी अभिनंदन स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला काही मतं मिळतील असं वाटतं यावेळी, किंवा आपण साथ घालताय मुस्लिमांना की मोदींचा विरोध म्हणून आमच्या सोबत राहा? मला असं वाटतं मुस्लिम बांधव आज उद्धवजींच्या नेतृत्वाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित झालेले आहेत. मी काल मुंबईत होतो, अनेक जे मुस्लिम पट्टेच्या पट्टे सगळे शिवसेनेच्या मागे 100% उभे आहेत. आणि मला वाटतं ही स्थिती महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निर्माण होते. उद्धवजींच्या नेतृत्वाला या सगळ्या मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर मला वाटतं स्वीकार केलेला आहे. संभाजीनगरात तो स्वीकार होईल. कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नितेश राणेंनी सरपंचांना चांगलाच दम दिलाय. 4 जूनला सर्व सरपंचाचा हिशोब घेणार असा दम दिलाय. फक्त यांचाच हिशोब जनता करणार आहे, हे हिशोब घ्यायलाच बाकी राहणार. दादा, महायुती म्हणते की लोकसभेत 45-48 जागा निघतील. महाविकास आघाडीचं काय टार्गेट? वाटतं 48 पेक्षा जास्त येतील त्यांच्या जागा महायुतीच्या. कारण काही जण 40 म्हणतात, काही जण 45 म्हणतात, काही जण 48 म्हणतात. परवा डॉक्टर म्हणले 45 जागा येणार. मी म्हणलं 3 कोणत्या येणार, तेवढं न येणार तेवढा तरी सांगा. त्या नाही सांगू शकले. हे सगळ्या राजकीय जुमलेबाजीच्या घोषणा, याला काही अर्थ नाही. आपला उमेदवार ठरत नाही आता महायुतीचा काय? संभाजीनगरचा उमेदवार ठरत नाही. महाविकास आघाडी शिंदे गट लढणार की भाजप लढणार हे निश्चित होत नाही, आणि त्यांच्यातला उमेदवार कोण ठरणार आणि हेच आम्हाला सांगतात यांच्यात अनागोंदी आहे. आता निवडणुकीचे फॉर्म भरायचे 2-4-8 दिवसात, यांचे अजून उमेदवार ठरत नाही. उमेदवार सोडा, अजून कोणत्या पक्षाने लढायचं हेच ठरत नाही. तो उमेदवार तर त्याच्या पुढची गोष्ट आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीनं पूर्ण 48 जागाचं जागा वाटप केलं, आणि जवळपास सगळे उमेदवार ठरलेले, 1-2 कुठले तरी उमेदवार बाकी आहे. शिवसेनेने तर त्यांचे 21 उमेदवार खूप आधी जाहीर केलेले आहेत. तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते आहात, मात्र संभाजीनगरच्या जागेवर तुम्ही जास्त पक्ष केंद्रित केल्याचं दिसायला लागले सध्या. शेवटी माझं घर पण महत्वाचं आहे. राज्याचं नेतृत्व म्हणजे काय आपल्या शहराचं जिल्ह्याचं सोडावं असं थोडी आहे. ठीक आहे, थँक्यू. हळू आहे. हे तुझ्या याच्यात बाईट मिळतो का मला? मला बाईट पाहिजे. सगळेच मला मागतील, मला जायचंय. नाही वेगळा म्हणजे मी बातमी स्टोरी आहे, बाकी वडी उतरायला जायचंय. मला काही प्रॉब्लेम नाही. एक फक्त रेकॉर्ड कर. विचार ना मला. असंच कोणतरी मोबाईल मध्ये रेकॉर्ड कोण करते? महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये राजकारण एवढं गलिच्छ झालंय की घराण्याची घराणे फुटलेली आहे. म्हणजे बाप एका पक्षात आहे, मुलगा एका पक्षात आहे. ही एवढी राजकारणाची वाताहत का झाली असं तुम्हाला वाटतं? परवा एक शब्द राजसाहेबांनी मुंबईच्या सभेत वापरला, राजकीय व्याभिचार. आता हा व्याभिचार मोठ्या प्रमाणावर राजकारणात निर्माण झालेला आहे. कोण कधी कोणत्या पक्षात असेल, कोणत्या घरामध्ये फोडाफोडी केली जाईल, या घराण्यातला माणूस फोड, त्या घराण्यातला माणूस फोड, या गटातला माणूस फोड, त्या घरात. वाटतं हा व्याभिचार महाराष्ट्राच्या संस्कृतीला, जो महाराष्ट्र एक सुसंस्कृत असा गणला जातो. यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, वसंतदादा पाटलांचा महाराष्ट्र, शरद पवारांचा महाराष्ट्र, राजकीयदृष्ट्या हेही आपल्या महाराष्ट्रात बघितलं जातं. वसंतराव नाईकांचा हा महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या मी बोलतो.
आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीनं राजकीय व्याभिचार होतोय हे खरं तर दुर्दैवी आहे. पण तो हा व्याभिचार होत असताना मला असं वाटतं जनतासुद्धा योग्य ठिकाणी योग्य वेळी या सगळ्या व्याभिचाराला उत्तर देण्याच्या मनस्थितीत आलेली आहे आणि तो या निवडणुकीत मिळेल असं दिसतंय. दादा, मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. फळपिकं जे आहेत, फळबागाचे आहेत, त्याच्यावर उद्ध्वस्त होत चाललंय. मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो या संदर्भात थोड्या वेळापूर्वी. पंचनामे केले जावे, शेतकऱ्यांना मदत मिळाली जावी. आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष काही गोष्टी करता येणार नाही, पण तो अप्रत्यक्षरित्या सगळ्या गोष्टीसाठी शिवसेना निश्चित लक्ष देईल. चलो.